आरक्षणाला पाठिंबा तर फेर रचनेला विरोध, लोकसभेत विरोधकांची भूमिका, विधेयकावर आज लोकसभेत मतदान. कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार, तक्रारदारांची भेट घेणार, कंपनीची पाहणी करणार. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, पोलिसांनी कागदपत्र एनआयएकडे सोपवली. सूत्रांची माहिती, संशयित आरोपींना परदेशातून फंडिंग झाले का याचा तपास होणार. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांची उपस्थिती, पोलिसांच्या उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडत केक कापला. राज ठाकरे आज मुंबई मनपात जाणार, नवनियुक्त आयुक्तांची भेट घेणार, अश्विनी भिडेंना भेटून शुभेच्छा देणार. संभाजीनगरच्या हनुमान चौकात गोळीबार, 2 गटातल्या वादानंतर तरुणाचा हवेत गोळीबार. गेल्या 72 तासात 3 मोठ्या गुन्हेगारांच्या घटनांनी मराठवाड्याची राजधानी हादरली. आरक्षणासाठी मुस्लिमांचा एल्गार, बीडमध्ये आज मुस्लिमांचा महामोर्चा. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर, महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यानच्या नुकसानीसाठी मदत. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा. इस्रायल लेबनॉन यांच्यामध्ये 10 दिवसांची शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. एमसीएचं ऐतिहासिक पाऊल, बीसीसीआयच्या पावलावर पाऊल, एमसीए खेळाडूंशी करणार वार्षिक करार. मुंबईचा सलग 4था पराभव, पंजाबनं 7 विकेट्सनं धुव्वा उडवला. आज पहिल्या विजयासाठी अजिंक्यची सेना लावणार जोर, अहमदाबादमध्ये गुजरात कोलकाता भिडणार.